jungle. नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज. फलटण मधील विकास कामाबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी घेतलेली पत्रकार परिषद. मागील महिन्यामध्ये आपल्याला आठवत असेल तर आपण जुना रेव्हेन्यू क्लबची आपण त्या ठिकाणी आपण भेट घेतली आणि त्या ठिकाणी आपण ते दुरुस्त करू अशा प्रकारे शब्द दिला होता. मला आनंद होतोय की एका महिन्याच्या अंतरातच रेव्हेन्यू क्लब संपूर्ण पाडून नवीन रेव्हेन्यू क्लब सर्कल तलाठी यांना बसण्यासाठी अद्यावत असं जवळपास 10 कोटी रुपये राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तिघांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. माननीय आमदार महोदय आमदार झाल्यापासून फलटण शहरामध्ये त्यांनी जे त्यांच्या विकास कामाचं ओपनिंग हे महसूल भवन पासून झालेले त्यांच्याच पत्रावर राज्य सरकारने आता मोहरूप देऊन 10 कोटी रुपये फलटणच्या महसूल भवनला दिले. 4.5 कोटी रुपये हे फलटण तालुक्यातील प्रशिक्षणासाठी जे नोकर भरती म्हणजे सैन्य भरती प्रशिक्षणासाठी 4.5 कोटी रुपये इथे पळवे सावंतवाडी या गावामध्ये प्रशिक्षण केंद्र करण्याकरता दिले. जलतरण तलावासहित ट्रॅक सहित आणि सर्व प्रकारचे खेळ त्या ठिकाणी युवकांना खेळता यावे याच्यासाठी 4.5 कोटी रुपये निवासी संकुलाला त्या ठिकाणी राज्य सरकारने दिले. अजून एक त्या ठिकाणी 4-5 कोटी रुपये येतील अशी अपेक्षा आहे. माननीय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी पहिली सही त्यांनी फलटणच्या क्रीडा संकुलनासाठी 4.5 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी केली. आणि मला आनंद होतोय की फलटण तालुक्यामध्ये आज युवकांना धनुर्विद्या असेल, रायफल शूटिंग असेल, कुस्ती असेल किंवा अन्य खेळांच्यासाठी निष्णात असे कोच CSRच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार असून फलटण तालुक्यातली मला पोलीस भरती, नोकर भरती, सैन्य भरती किंवा अन्य शारीरिक प्रशिक्षणासाठी हे जवळपास 4.5 कोटी रुपये फलटण तालुक्यातल्या युवकांच्या भवितव्यासाठी असं भव्य असं त्या ठिकाणी क्रीडा संकुल उभं राहणार आहे. त्याची मंजुरी पण आली आणि त्याचे पैसेही आले. काल त्याचे आदेशही आपल्याकडे आलेले आहेत. 10 कोटी रुपये मान्यतेची महसूलचे आदेश आलेले आहेत. आपण मागणी केल्याप्रमाणे फलटण दहिवडी रस्त्याचे जवळपास मायनी रस्त्याचे 1250 कोटी रुपये त्याला मिळाले. त्याचेही टेंडर झालेलं आहे. फलटण आदर्शी रस्ता, फलटण बारामती रस्ता, फलटण दहिवडी मायनी रस्ता, हे सर्व रस्ते प्रगतीच्या दिशेने. फलटण पंढरपूर रस्ता, फलटण पुणे रस्ता, त्याचबरोबर दोनन शिरवळ रस्ता याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने त्याला पैसे दिले. मी खासदार असताना दोन शिरवळ रस्त्याच्या संदर्भामध्ये बैठका घेऊन त्याच्या तांत्रिक अडचणी दूर केल्या. छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी त्याला टेकन लावल्यामुळे आज ते काम मार्गीला लागलेलं आहे. आणि आता फलटणकडून जाणारे रस्ते, पुण्याकडे जाणारे सर्व रस्ते असतील, पालखी मार्ग असो किंवा शिरवळचा रस्ता असतो, बारामतीकडे जाणारा असतो, पंढरपूरकडे जाणारा रस्ता असतो, आदरकीकडे जाणारा रस्ता असतो, कुशेगावकडे जाणारा रस्ता असतो, दहिवडीकडे जाणारा रस्ता असतो, सर्व रस्ते आता 4 पदरी होत आहेत. मला आनंद होतोय की सगळी विकासाची कामं आपण ठराविक काळामध्ये आपण मंजूर करू शकलो आणि ते मार्गाला लावू शकलो. रेल्वे सरकार फलटण बारामती रेल्वे प्रकल्प आता माहिती घेतली 50% त्याचं काम रेल्वे प्रकल्पाचं
जवळपास बऱ्याच ठिकाणी 50% काम झालेले. 2 वर्षामध्ये पूर्ण रेल्वे प्रकल्प चालू होईल. पलटण बारामती 60-70% काम झालेले. पालखी महामार्गाचं जवळपास 70% काम झालेले आहे. त्याच्यामुळं पलटणची प्रगती या ठिकाणी होणार आहे. नायकवाडीच्या ठिकाणी उद्योगच्या दृष्टीने आता आमचे प्रयत्न चालू आहेत. नायकवाडीची MIDC पूर्ण ताकदीने चालू झाली. पलटणच्या पूर्व भागाला त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी 75 कोटी रुपयाचा जो शहरासाठी आणलेला रस्ता त्याचा पैठण आणि विमानतळाच्या इथे एकत्रितरित्या त्याचं 2-3 दिवसापूर्वी काम चालू झालेलं आहे. आणि आता पलटण शहरामधून कॉन्क्रीटचा नवीन महामार्ग येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये अस्तित्वात येईल. पलटण शहरामध्ये जवळपास विविध विकास कामे जवळपास 50 कोटी रुपयाची विकास कामे मंजूर आहेत. पलटण शहरासाठी आता नवीन सांस्कृतिक भवन, जुन्या सांस्कृतिक भवनांची दुरुस्ती चालू झालेली आहे. नवीन सांस्कृतिक भवन एक पलटणला मंजूर करावं यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. मला खात्री आहे की नवीन सांस्कृतिक भवन सुद्धा येणाऱ्या महिन्याभरामध्ये नवीन सांस्कृतिक भवन पलटण शहरामध्ये सांस्कृतिक भवनाबरोबर बसस्टॉप बी बारामतीच्या धर्तीवर बसस्टॉप पलटण तालुक्याला मिळाल्याची आपण अनेक विकास कामाच्या या ठिकाणी सुरुवात गेल्या 3-4 महिन्यामध्ये केली. चिरपडीचं रुग्णालय तेवढं पाठिंबा राहिलेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी आम्ही दोघे प्रयत्न करून चिरपडीचं रुग्णालय अद्ययावत करण्याच्या दृष्टीने शासनाच्या त्याच्यावर मोहर उमटवण्यासाठी आम्ही काम करू. आज महसूल भवन असेल किंवा पलटण विटा मायनी रस्त्याचा टेंडर असेल किंवा उपाळाला मिळालेलं क्रीडा विभागाचं सेंटर असेल, या ठिकाणी त्याला पैसे मिळाले. आसवानी गिरवी जवळपास 300 कोटी रुपयांच्या रस्त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. वाटतं 20-30% काम त्याचं बऱ्यापैकी झाले. पलटण ते गिरवी रस्त्याचं बऱ्यापैकी काम 20-30% काम झालं. आणि शेवटच्या टप्प्यात मिळाले ते 300 कोटी रुपये होते. ते खासदार असताना शेवटच्या आचारसंहितेच्या आदल्या 8 दिवस आधी त्याला मान्यता घेतली होती. असो ते गिरवी रस्ता सुद्धा आता तो 4 पदरी अतिशय भव्य असा रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू. मला आनंद होतोय की पलटण केंद्रबिंदू मानला तर 10ही दिशेला जाणारे रस्ते हे मोठे 2 पदरी 4 पदरी अशा प्रकारचे रस्ते झालेले असतील. या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण कोळखिया रेस्ट हाऊसला सिंचन भवनाची मागणी आपण केलेली आहे आणि ती प्रस्तावित आहे. येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये त्याचे काम मार्गाला लागून या ठिकाणी सिंचन भवनाला मान्यता मिळेल. 18 कोटी रुपये त्या इमारतीसाठी शासनाकडे प्रस्तावित केलेले. कृष्णा महामंडळाच्या अंतर्गत 2 बलपडी, नीरा उजवा कालवा, नीरा देवघर आणि कृष्णा फ्लड डायव्हर्शन हे सर्व प्रकल्पाचं या ठिकाणी विभागीय ऑफिस होईल. उपजिल्हाधिकारी कार्यालय पलटण या ठिकाणी होईल आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर उपजिल्हाधिकारी मान्यता सुद्धा मार्च 4 आपल्याला पलटणला उपजिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडीला तहसीलदार कार्यालय अशा प्रकारचं एकदम वेगाने पलटण तालुक्याच्या शहरांना मोरा बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. लवकरच ही सर्व कामं मार्गाला लागतील. पलटण ते अंधरुड ह्या कामाचा उल्लेख मी विधानसभा जिंकल्यानंतर केला होता. त्याचे काम लवकर नीरा देवघरच्या 2ऱ्या टप्प्याचं काम, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम, त्याचे काम या लवकरच त्याचं काम चालू होईल. कुठल्याही कामाला आता अडथळे राहिलेले नाही हे सांगताना मला या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे. दादा एक प्रश्न होता. काल खासदार सुप्रिया सुळे आणि राहुल गांधींनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेत त्यांनी महाराष्ट्रातल्या वाढत्या मतदारांबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये आपल्या मतदारसंघातल्या माडगरवाडीचं उदाहरण पण देण्यात आलं. त्याबाबत आपण काय सांगाल? आता मी कालच पुण्यामध्ये त्याच्या वक्तव्य केलेलं आहे की सुप्रिया सुळे ह्या संसदरत्न खासदार आहे. त्यांनी अशा लोकसभेला निकाल भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आम्ही 16 खासदार आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो. लोकांच्या मनात काय येतं आणि आम्ही त्यावेळेस म्हटलं नाही की मशीन कधी मॅनेज झाली. आम्ही 16 बहुतांशी निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने गेला आणि जेव्हा विधानसभेला निकाल हा महाविकास आघाडीच्या विरोधात गेला तेव्हा त्यांनी
ह्या प्रकारचं नवीन तंतुनं चालू केलं. लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचं असं स्टेटमेंट आहे की 30% लोक आधी मतदान करत नाहीत आणि लोकांना अशा प्रकारच्या शंका लोकांच्या डोक्यामध्ये उत्पन्न करत नाही. मला आपण सुप्रियाताई असतील किंवा राहुल गांधी असतील किंवा या मतदारसंघाचे खासदार असतील हे सर्वांना माझी विनंती असणार आहे की आपल्याला लोकांनी संधी दिलेली आहे आणि दिलेल्या संधी सोनं करण्याचा दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी ठेवून ज्या पद्धतीने आम्ही काम करत होतो, दर महिन्याला आम्ही विकासाच्या योजना मंजूर करत होतो, पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, आरटीओ ऑफिस असेल, जिल्हा न्यायालय असेल, अंतर्गत रस्ते असतील, गटाराचे असतील, कुठले काही ना काहीतरी विकास कामं या ठिकाणी मंजूर करतो. आपला वेळेचा सदुपयोग या ठिकाणी करावा. मी आधीच जाहीर आवाहन केलं की जर कोणी मशीन हॅक मला करून दाखवलं तर मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी द्यायला तयार आहे. या जे काही काल मंडळी राहुल गांधींच्या बरोबर बसले ते सर्व मंडळींना माझं आव्हान आहे, येणाऱ्या महिनाभरात तुम्ही आता मला आत्ता तर मशीन हॅक होत नाही, भविष्यात होऊ शकतं. आत्ता सांगतो मशीन हॅक करून दाखवा. मी तुमच्याकडं म्हणाल किती पैसे मी हरायला तयार आहे. माझी संपूर्ण कुटुंबाची प्रॉपर्टी मी त्या ठिकाणी देईल अशा पद्धतीचा मी त्या ठिकाणी जाहीर शब्द दिलेला आहे. आणि आपण दिलेल्या जबाबदारीचा ओझं पेलण्यासाठी आपल्याला कामच करावं लागेल. लोकांची दिशाभूल करून संध्याकाळचं मतदान एवढं झालं की त्याला मी बोलत होतो पलटण, विडणी, सांगवी अनेक गावामध्ये मी गेलो होतो. 8-8 वाजेपर्यंत मतदान चालू होतं. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 70 लाख लोक, 10 कोटी 14 कोटी लोक आहेत. त्यातलं 70 लाख मतदान जास्त म्हणजे काय अवघड गोष्ट आहे का? पलटणमध्ये 50% मतदान झालं होतं 5 वाजेपर्यंत, 20% मतदान नंतर झालंय. आकडेवारी काढली तर आपल्याला लक्षात येईल की लोक उन्हात अनामुळे संध्याकाळची बाहेर पडतात. वयस्कर लोक, वयस्कर बायका ह्या उन्हात बाहेर पडण्यापेक्षा संध्याकाळी मतदान करतात. आणि मतदान केंद्रावर हजारोच्या संख्येने लाईन लागलेले. विडणीत स्वतः गेलो होतो, पिंपरमध्ये गेलो होतो, सांगवीत गेलो होतो. अनेक ठिकाणी मी बघितलं की त्या ठिकाणी रांगाच्या रांगा लागल्या, सुरवडीत रांगा लागल्या. सर्व मोठ्या गावामध्ये त्या ठिकाणी रांगा लागल्या होत्या. केवळ लोकसभेला आलो की त्यांना जनमत दिलं आणि विधानसभेला पडलो की मशीन मिळते. बुद्धिभेद करून लोकांच्या सुशिक्षित मतदारांना याच्यापासून परावृत्त करण्याचं गाव यातून साध्य त्याचं कुठलंही स्थित होणार नाही. दिल्लीला मशीन हॅक करून दाखवा. तुम्ही एवढे सगळेजण मोठे आहेत. राहुल गांधीने आंतरराष्ट्रीय हॅकर आणावा आणि त्या ठिकाणी मतदान मशीन हॅक करून दाखवावं असे आव्हान मी त्या ठिकाणी त्यांना केलेलं आहे. आणि ते आव्हान त्यांनी सिद्ध करावं. आपल्याकडं मराठीमध्ये म्हण आहे, ती मनिका वापरणं करताना चांगली म्हण वापरतो. हा सूर्य हा जयद्रथ अशा पद्धतीने हा सूर्य हा जयद्रथ मराठीमध्ये आपल्याला याच्यापेक्षा वेगळी म्हण आहे. जरा ती खालच्या पातळीवर तुम्हाला खालच्या पद्धतीची भाषा वापरतात. त्यांना सगळ्याला सांगणे की आपण सिद्ध करावं. आता एक दुसरा प्रश्न असा होता, गेल्या 4 दिवसांपासून सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे यांच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली, त्यांची जी प्रक्रिया चालू आहे. तर काही कार्यकर्ते किंवा सोशल मीडियावर असंही जाते की आपण म्हणजे राजकीय देशापोटी आमदार बदलल्यानंतर हे सुरू झाले, त्याबाबत आपण काय सांगाल? त्याच्यामध्ये माझ्या आमदारांनी वक्तव्य केलं होतं की राजकीय अर्थापोटी ही कारवाई झाली. आमचं नेतृत्व तालुक्याचं जे नेतृत्व आहे रणजित नाईक कधीच पहिल्यापासून आजपर्यंत त्यांनी कधीच अशी कारवाई किंवा असं व्यक्तिदोषावरती काम करण्याचं कधीच काम केलेलं नाही. कारण जी कारवाई त्यांच्यावर झाली ती कारवाई माझ्या भावावर पण अगोदर या मागच्या महिन्यामध्ये 15-20 दिवसापूर्वी त्यांना सुद्धा 4 कोटी रुपये दंड आला. पण आम्ही त्याचं कधी भांडवल केलं नाही. आम्ही कुठं लोक गोळा केली नाही तालुक्यात, त्यांना सांगत बसलो नाही की असं झालं राजकारणाचं बदललं, राजकारणासाठी आता त्याच्यावर ती राजकारणाचा भाग म्हणून ती कारवाई झाली ते आम्ही कधी सांगत बसलो नाही. जे आहे इन्कम टॅक्स अधिकारी असतील, इन्कम टॅक्सचा जो विभाग असेल तो काय जो चुका असेल त्या चुकीवरती काम करत असतो आणि त्याच्यामुळं त्याचं भांडवल राजकारणासाठी करणं काही योग्य नाही.
ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं वक्तव्य चालू आहे, लोकांना भावनिक करायचं काम चालू आहे. माझ्या तालुक्यातल्या नेत्यांना माझ्या आमदारांना एवढंच सांगितलं की भावनिक काय करू नका, जी काय कारवाई होईल, ज्याला कळ नाही त्याला डर कशासाठी लोकांना तुम्ही जाणून आमच्या नेतृत्वाचं नाव तुम्ही खराब करायचं काम चालू आहे. खासदार साहेबांनी कारवाई केली, त्यांनीच हे केले, इलेक्शनला असं झालं, ते झालं असा विषय काढून लोकांना भावनिक करायचं. तर हे त्यांनी सोडून द्यावं. त्यांनी पराभव झालाय तो मोठ्या मनाने स्वीकारावा आणि मग त्या प्रवेश कुठं करायला गेले म्हणून प्रवेश होऊ नये म्हणून खासदारांनी अशा पद्धतीची कारवाई केली असं मी सांगण्यात आलं. तर तसं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, त्यांनी तो निर्णय वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगितलं जातं. तालुक्यामध्ये काम करत असताना तालुक्याचे आमचे नेते असतील, शिवराज खर्डेकर असतील, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चोळसकर असतील, आमचे जिल्ह्याचे मंत्री मकरंद पाटील साहेब असतील, नितीन काका असतील, ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही काम करणारी टीम सुरू आहे. चांगल्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आणि जे आमचं नेतृत्व निर्णय घेईल, कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं त्यांनी वारंवार सांगितलं. कारण त्याने आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे आमचे तटकरे साहेबांनी सुद्धा आता परवा मुलाखतीमध्ये व्यक्त केलं की आम्ही या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना एकत्र करून कुणाला घ्यायचं आणि घ्यायचं नाही हे आम्ही ठरवणार आहे. त्याच्यामुळं कोण येणार कोण जाणार, आता मी प्रत्येक मिटिंगला असतो, कुणाशी काय बोलणं होतं होत नाही मला सगळं माहिती आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल आपण चुकीचं म्हणजे त्यांना बोलणं बरोबर दिसत नाही. पण मला प्रत्यक्ष मी पाहणी करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की निश्चित अजितदादा पवार साहेब पार्टीचं ज्यांना पहिल्यांदा तिकीट डिक्लेअर करून अजितदादा पवार साहेबांनी त्यांनी ते स्वीकारलं नाही, दुसऱ्या पार्टीने गेले, ते त्यांना कसे स्वीकारतील असं एवढं सोपं काम नाही. आणि जे आमच्या नेतृत्वाखाली मी काम करतो, तालुक्यामध्ये करतो, राज्यामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. पक्ष वाढवणं, संघटना वाढवणं हे आमचं माझंही काम आहे. मी त्या पद्धतीने काम पण चालू केलं आहे. तालुक्यामध्ये पूर्वी कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बोर्ड लागला नव्हता, कार्यालय नव्हतं. तुम्ही 30 वर्षाचा मागचा इतिहास बघितला तर कधीच त्या तालुक्यामध्ये असं भव्य कार्यालय नव्हतं. मी आता मोठं कार्यालय 1600 स्क्वेअर फूटमध्ये कार्यालय उभं करतोय. माझ्याबरोबर माझे तालुका अध्यक्ष शिवराज खर्डेकर साहेब आहेत. आम्ही दोघं मिळून तालुक्यामध्ये संघटना वाढवण्याचं निश्चितपणे काम करतोय. संघटना चांगली वाढलीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा चांगल्या पद्धतीनं तालुक्यात आपलं वजन निर्माण करेल. त्याचबरोबर आमचं भाजपचंही नेतृत्व आमच्या बरोबर आहे. राज्यामध्ये सरकार युतीचं सरकार आहे, चांगलं गतिमान सरकार आहे. विकास काम करत असताना तालुक्यामध्ये दोघांना आम्ही सगळे एकत्र एकनाथजी शिंदे साहेबांची पार्टी असं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली रणजित नाईक निंबाळकर त्याच्यामध्ये काम करत असतात आणि मी अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो तालुक्यामध्ये. त्यामुळे विकास कामासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन तालुक्याचा कसा विकास होईल, तालुक्याचं कसं बदल होईल. आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे तालुक्यात वेगवेगळ्या योजना आपण मंजूर करून आणले, वेगवेगळे विकास कामं आपण मंजूर करून आणले. म्हणजे 10 आणि 14 म्हणजे 14-15 कोटी रुपयाचं आता या 2-3 दिवसात आम्हाला ओळख मंजुरी पण मिळाली. नंतर एसटीचं काम आपण दादांनी सांगितल्याप्रमाणे एसटी बसचं सुद्धा काम लवकर घेतो. निळादेवदाचं काम लवकर कंप्लीट करतो. नोबतकडचं काम लवकर कंप्लीट करतो. रेल्वेचे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने चालू आहे. हे अशी विविध विकास कामं आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम आपण ठरवलेलं आहे. त्यामुळं कोण काय म्हणतंय फक्त त्यांनी एवढंच लक्षात ठेवावं, आमच्या नेतृत्वाबद्दल दादांच्या बद्दल काय बोलू नये. जो काय निर्णय आणि असं त्यांचं नुकसान व्हावं हे आमची मुळीच नाही. त्यांचे कागदपत्र त्यांचा हिशोब सरकार बद्दल आम्हाला काय बघायची गरज नाही. त्यांचं नुकसान व्हावं हे आमची मुळीच भावना. आम्हाला त्याच्याबद्दल काय आकस असायचं काही कामच नाही. राजकारणामध्ये राजकारणाच्या पद्धतीनं पर्सनल घरगुती विषयावरती आम्ही तुमच्याशी कुठेही काही बोलणार नाही, आम्हाला काही बोलायचं नाही. तरीही आमच्या नेतृत्वाबद्दल कुठं बोलू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. श्री मनोज कांबळेंच्या ऑर्डर हे जे तुम्हाला व्हॉट्सअप केली तुम्हाला बघायचे असेल तर सीज केले त्याचे सगळे प्रॉपर्टी इन्कम 4-5 दिवस झाले सगळी दुकान त्याचे बँका. मनोज माझ्याबरोबर आमदारांचं हे सगळं माहिती आहे ना. कुणाला पाहिजे माहिती घेऊन ग्रुपवर टाकून बघायला प्रयत्न द्या. तर तसं काय नाही. इंदापूरमध्ये पण त्या दिवशी कारवाई झाली, पुण्यात पण झाली, नागपूरमध्ये पण झाली, सगळ्या ठिकाणांवर कारवाई झाली. उगाच काहीतरी ते सरकारला आम्हाला बदनाम करायचं काम पोलीस करू नये. एक प्रश्न होता की
निवडणूक काळामध्ये कमी सैनिक पास झाले कामगारांचं, त्याबद्दल आता काय कामगारांच्या पगाराबद्दल काय? कामगारांची बैठक बोलवली त्यांची कमिशन पुढच्या आठवड्यातच त्याची बैठक आहे. कमिशनसाठी सरकारी अधिकारी सगळे एकत्र येतात. कोणाला काय विचारायचं? पोलीस स्टेशनच्या इमारती तयार आहेत, त्याच्या लोकार्पण सोहळ्याचं कधी नियोजन? त्याचं मुख्यमंत्री महोदयांनी फलटणला वेळ द्यायची ठरवलेलं आहे. 6 महिन्यापेक्षा जास्त कालखंड झाला. आता अजून आपलं फिनिशिंग चालू आहे. 5-6 इमारती आहेत आता, त्याचे काही परवा आम्ही भेट पण दिलेली आहे. काही छोट्या मोठ्या गोष्टी दुरुस्त करायला अजून चलो हात त्याला द्यायला सांगितलं. तर ते झालं की कधी आपण तिथं उतरायचं. मला वाटतं सगळं क्लिअरिफिकेशन सगळं स्वराज काय चुका होतात ना मॅनेजमेंट फिगर टाकल्यावर स्वराज